शिवसेना शिंदे गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात आल्यानंतर आता शेकापच्या महिला आघाडी आक्रमक झाली आहे। त्यांनी देखील शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका इथं त्याच जागेवर जाऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी, सचिन धुमाळ यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढला। शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पेझारी परिसरातील 2 गावांचा उल्लेख करत 7 तरुणांना एड्स झाल्याचं वक्तव्य केलं होतं। याला राजा केणी यांनी आक्षेप घेतला होता। पेझारी परिसरातील तरुणांची बदनामी करू नका असं म्हणत त्यांनी चित्रलेखा पाटील यांचा निषेधार्थ मोर्चा काढला। शिवसेनेच्या त्या आंदोलनाला शेकापनं देखील प्रत्युत्तर दिलंय। चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन शिंदे गटातील तालुक्यातील नेत्यांनी निषेध आंदोलन केलं। चित्रलेखा पाटील यांचा अपमान केला, त्यांची बदनामी केली। चित्रलेखा पाटील यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शेकाप महिला कार्यकर्त्यांनी दिला। यावेळी पेझारी नाका ते पेझारी चेकपोस्ट पर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोशनी मोकल, नागेश्वरी हेमाडे, भैरवी जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। याबाबतचं निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना महिलांकडून देण्यात आलं। तसंच राजा केणी यांनी चित्रलेखा पाटील यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।